छत्रपती संभाजीनगर येथील हर्ष एंटरप्राइजेस HP पेट्रोल पंपचे मालक नितीन पाटील साहेब यांच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सण उत्सव त्योहार अशा कार्यक्रमांमध्ये आपलं योगदान म्हणून फळ वाटप असो, महाप्रसादाचा कार्यक्रम असो, कराड वाटप अशा पद्धतीचे ते दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम घेत असतात आणि आपली श्रद्धा दाखवतात. त्याच परंपरेनुसार आज आषाढी एकादशी निमित्त प्रथमच त्यांनी भालगाव या ठिकाणी मंदिरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फळाचं वाटप आणि पाण्याचं वाटप ठेवलं. आमच्या समोर काशी विश्वनाथ महादेवचं मंदिर आहे मोठं, आणि तिथे फार भाविक संभाजीनगरचे जवळपास 50% लोक तिथं आज दर्शनासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या देवाची सेवा आमच्या पंपाकडून व्हावी यासाठी आमचे मालक नितीन पाटील साहेब व आमचे पूर्ण स्टाफ यांच्यातर्फे आम्ही केळीचा प्रसाद व पाणी बॉटल हे त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून वाटप करत आहे. आम्ही आता सध्या इथं 8 जण काम करत आहे. पूर्ण स्टाफ 8 जणांचा आहे आज. तर सर्व भक्त आज दर्शनांना आम्ही केळी वाटप आणि पाणी बॉटल वाटप करत आहोत. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना उपवास राहतो आणि दर्शनासाठी सर्व भाविक भक्त दिंडी घेऊन पायी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे त्यांची रस्त्याने चालताना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना फळ, पाणी अशा प्रकारच्या सुविधा देण्याचं काम हर्ष एंटरप्राइजेसच्या वतीनं दरवर्षी करण्यात येतं. माऊलीच्या दर्शनासाठी जाणारी प्रत्येक व्यक्ती हे विठू माऊलीच्या स्वरूपातच दिसते अशी त्यांची धारणा आहे आणि भाविक भक्तांच्या रूपातच विठू माऊलीचं दर्शन आम्हाला इथंच घडतं असंही त्यांना मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांची सेवा म्हणजेच विठू माऊलीच्या चरणी आमची सेवा पोहोचते आहे असा विचार करूनच आम्ही प्रत्येक सण व्यवहारामध्ये छोटी का होईना पण घडेल ती सेवा करण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोल पंपावरील त्यांचा संपूर्ण स्टाफ, पेट्रोल पंपाचे मॅनेजर रमेश पवार आणि पंपाचे तसेच हर्ष एंटरप्राइजेसचे मालक नितीन पाटील सेवा करतात. यापुढे आम्हाला अशी संधी मिळेल त्या संधीचं आम्ही सेवेमध्ये रूपांतर करू असे यावेळी ते म्हणाले. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट.